हिवाळा स्पेशल आज आपण वांगाची मस्त अशी चमचमीत रेसिपी तयार करणार आहोत। बनवायला अतिशय सोपी आहे आणि एकदम स्वादिष्ट लागणारी आहे। चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया। प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। इथे मी मोठं वांग घेतलेलं आहे, भरत्याचं वांग आहे आणि ते कवळं आहे आणि ताजं आहे। आता वांग्याला आपण चीर न देता मस्त असं तेल लावून घेतलेलं आहे। तेल लावल्याने वांग जे आहे त्याची वरची साल जी आहे ती व्यवस्थित निघते आणि याला चिरा न देताच आपल्याला हे वांग भाजायचं आहे। चीर दिल्यानंतर त्यातला रस जो आहे, तेल जे आहे ते खाली पडतं आणि गॅस खराब होतो, त्यामुळे मी ह्याला चीर दिलेली नाही आहे। वांग मी व्यवस्थित बघा असं मस्त भाजून घेतलेलं आहे। एकदम मस्त कवळं वांग आहे। आता हे वांग आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि ह्याला थोडंसं थंड करून घेऊ, म्हणजे ह्याची साल जी आहे ती व्यवस्थित निघते। इथे मी 3 पातीचे कांदे घेतलेले आहेत। थंडीमध्ये मस्त असा पातीचा कांदा मिळतो ताजा, तो आपल्याला कच्चाच खायचा आहे, त्यामुळे हे कांदे जे आहेत ते मी स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि ह्याला बारीक चिरून घ्यायचं आहे, अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने मी हे कांदे जे आहेत ते मस्त असे बारीक चिरून घेते आहे। तर इथे आज आपण तयार करणार आहोत वांग्याचं कच्चं भरीत। त्याकरता हे जे जिन्नस आपण घालणार आहे ते सगळे कच्चेच वापरणार आहोत। तर पातीचा कांदा आपण कट करून घेतला। आता देठाचा कटच मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे, ती देखील मस्त अशी बारीक चिरून घ्यायची। यानंतर हिरवी मिरची घेतलेली आहे, हिरवी मिरची आणि 2 लाल मिरची घेतलेली आहे। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता। मिरचीला बारीक चिरून घेते आहे मी। वांग्याचं हे कच्चं भरीत अतिशय स्वादिष्ट लागते, बनवायला अतिशय सोपं आहे, फक्त वांगच भाजायचं आहे। बाकीच्या भाज्या आपण ते कापून घेतलेल्या आहेत। तर आता वांग जे आहे ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे। इथे पाणी घेतलेलं आहे, पाण्याचा हात लावत लावत वांग आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे। वांग्याची वरची साल जी आहे ती काढून टाकायची आहे। वांग चांगलं खरपूस भाजायचं आणि थंड करून घ्यायचं की साल त्याची चांगली व्यवस्थित निघते। बघा अशा पद्धतीने पाण्याचा हात लावत लावत हे सर्व वांग आपण स्वच्छ करून घेणार आहोत। वांग चांगलं असं मस्त खरपूस भाजलं की त्याचा स्वादही खूप चांगला येतो। आणि वांग मात्र चेक करून घ्यायचं आहे, नाहीतर बऱ्याच वेळेला वांगी जी असतात ती खिडकी असतात, त्यामुळे चांगलं कवळं ताजं वांग घ्यायचं। तर या पद्धतीने मी हे सर्व वांग आता साफ करून घेते आहे। इथे वांग मी साफ करून घेतलेलं आहे। साल जी आहे ती आपण काढून टाकूया। त्यानंतर वांग जे आहे ते आपण चिरून घेणार आहोत। तर वांग नेहमी चेक करून घ्या, बऱ्याच वेळेला ते खिडकं असतं। इथे बघा मस्त असं वांग भाजलं गेलेलं आहे आणि एकदम कवळं वांग आहे। असं वांग पाहिजे की भरीत जे असतं ते आपल्याला खूप स्वादिष्ट लागतं। तर आता हे वांग जे आहे ते मी असं कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर मॅशरने असं मॅश करून घ्यायचं। थोडंसं असं जाडसर ठेवायचं, खूप असं बारीक करायचं नाही आहे। तर इथे मी बघा वांग जे आहे ते मस्त असं मॅश करून घेतलेलं आहे। आता एका भांड्यामध्ये हे वांग आपण काढून घेऊ। थंडीच्या दिवसात असं वांग्याचं भरीत खायला खूप मजा येते, त्यामुळे एकदा तरी अवश्य करावं असं भरीत। आता वांग आपलं चांगलं मस्त तयार झालेलं आहे। यानंतर कापलेला कांदा आणि कोथिंबीर जी आहे ती आपण ह्यामध्ये घालायची आहे। मिरची मात्र आपण फोडणीमध्ये घालायची आहे। हे सर्व कच्चंच आपल्याला इथे वापरायचं आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। मिक्स झाल्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर ह्यामध्ये भाजलेले शेंगदाणे आणि थोडेसे क्रश करून घ्यायचे आहेत, ते घातलेले आहेत। हे भाजलेले शेंगदाणे जे आहेत ते असे घातल्याने मस्त एकदम त्याचा स्वाद वाढतो। आता इथे मी एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा, मिरची घातलेली आहे बारीक चिरलेली, हिंग घातलेला आहे चिमूटभर आणि इथे मी एक मोठा चमचा तीळ घेतलेले आहेत। अशी मस्त फोडणी तयार करायची आणि ही फोडणी त्या वांग्यावर घालायची। अप्रतिम वांग लागतं। तर ही फोडणी आता तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता ही फोडणी जी आहे ती ह्या वांग्यावर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं की वांग्याचं आपलं हे कच्चं भरीत तयार झालेलं आहे। आता तुम्ही ह्याला नुसतं देखील खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता। आज मी ह्यासोबत बाजरीचे पराठे तयार केलेले आहेत, त्यासोबतच मी हे वांग खाणार आहे। तर बघा किती मस्त अशी चमचमीत रेसिपी तयार झालेली आहे। रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे। पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय।